morning, sir. Very good morning. So in our today's lecture, we are going to discuss a module number 4. Okay, module number 4. Name of module number 4. So we all know that module is nothing but unit number 4. What we are going to discuss? We are going to discuss module number 4. That is dissolution of partnership firm. Okay, under which method? So we are going to discuss here the piecemeal distribution of cash. So here, this is our first lecture on the dissolution of partnership firm, that is piecemeal distribution. So it is another method to dissolve the partnership firm. Okay, so in last lecture or in previous year, you are studying the piecemeal distribution of partnership firm. Okay, that dissolution is different from the piecemeal distribution. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी 12वी मध्ये काही piecemeal distribution किंवा dissolution of partnership firm शिकला असाल. त्यामध्ये तुम्ही काय करत होता की रिझन्स बिहाइंड टू डिसॉल्व दी फर्म, म्हणजे रिझन्स काय आहेत त्याच्यानुसार तुम्ही अकाउंटिंग ट्रीटमेंट त्या ठिकाणी करत होता. पण मात्र या युनिट मध्ये आपण जे शिकणार आहे ते फर्मचं डिसॉल्युशनच, पण कोणत्या मेथडनं, तर piecemeal distribution of cash. ओके, so we need to understand the meaning of dissolution of partnership firm, then we need to understand the meaning of piecemeal distribution, then we discuss here the another parts of piecemeal distribution. Okay. So here we discuss the meaning of dissolution of partnership firm. So what is mean by dissolution of firm? याचा अर्थ कोण सांगेल? डिसॉल्युशन ऑफ फर्म म्हणजे काय? तर वी ऑल नो दॅट डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स टू क्लोज डाउन द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे पार्टनरशिप फर्मचा व्यवसाय बंद करणं म्हणजे काय असणार आहे? डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. इट मीन्स दॅट टू क्लोज द बिझनेस ऑफ फर्म. सो वी ऑल नो दॅट द रिझन बिहाइंड टू डिसॉल्व द पार्टनरशिप फर्म. मग रिझन्स काय आहेत? काय रिझन्स असू शकतात? तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. द रिझन बिहाइंड टू डिसॉल्व द पार्टनरशिप फर्म. मग रिझन्स काय असतील? दॅट रिझन्स पहिलं दॅट इज व्हॉल्युंटरी डिसॉल्युशन ऑफ फर्म. व्हॉल्युंटरी म्हणजे काय? स्वइच्छेनं, म्हणजे जे काही पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनर्स असतील ते स्वतः एकत्र आले म्हणते काय की आता आपण फर्म बंद करूया. दॅट इज कॉल्ड व्हॉल्युंटरी डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. नेक्स्ट रिझन टू डिसॉल्व द पार्टनरशिप फर्म, ए डेथ ऑफ पार्टनर. एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला तर अशा सिच्युएशन मध्ये पार्टनर्स काय करू शकतात? फर्म बंद करू शकतात. सो डेथ ऑफ फर्म इज अनदर रिझन. डेथ ऑफ पार्टनर इज अनदर रिझन टू डिसॉल्व द पार्टनरशिप फर्म. हे कारण आहे. हे आपण काय बघतोय? रिझन्स म्हणजे कारण. दुसरं आणखी काय असू शकतं? तर एनी पार्टनर बिकम इन्सॉल्वंट. एखादा पार्टनर तुमचा काय झाला? दिवाळखोर झाला असेल तरी तुम्ही काय करू शकता? पार्टनरशिप फर्म बंद करू शकता. दॅट इज कॉल्ड इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर्स. काय बघतो आपण? इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर्स. सो दॅट ऑल थिंग्स यू आर नोटेड इन युअर पार्टनरशिप डीड. दॅट ऑल प्रोसेस यू आर मेन्शन्ड इन ए पार्टनरशिप डीड. इट मीन्स दॅट द प्रोसेस ऑफ डिसॉल्युशन ऑफ फर्म इज मेन्शन्ड इन ए agreement of the partners. कशात मेन्शन असणार आहे? एग्रीमेंट मध्ये. सो दॅट रिझन्स ऑलरेडी मेन्शन इन द पार्टनरशिप डीड टू क्लोज डाउन द बिझनेस इन सम सिच्युएशन्स, सम रिझन्स. काही कारणास्तव आपण या प्रोसेस प्रमाणे पार्टनरशिप फर्म काय करू शकतो? बंद करू शकतो. दॅट इज कॉल्ड डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्याला आपण काय म्हणत असतो? डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप. अनदर रिझन टू डिसॉल्व द पार्टनरशिप फर्म इज रिटायरमेंट ऑफ पार्टनर. इज अनदर रिझन. म्हणजे काय? एखादा पार्टनरनं काय म्हणता, मी आता रिटायरमेंट घेतो, मी काही फर्म मध्ये ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह राहून काम करण्यास तयार नाही. इन दॅट सिच्युएशन वी नीड टू क्लोज द बिझनेस. तर आपल्याला काय करावं लागेल? फर्म बंद करावी लागेल. दॅट इज कॉल्ड रिटायरमेंट ऑफ पार्टनर. ओके, रिटायरमेंट ऑफ पार्टनर इज अनदर रिझन टू डिसॉल्व द फर्म. म्हणजे की त्याची कारण आहे. तर डिसॉल्युशन म्हणजे काय? तर टू क्लोज डाउन द बिझनेस ऑफ फर्म. फर्मचा व्यवसाय बंद करायचा. मग फर्मचा बंद करायचा व्यवसाय याचा अर्थ काय की जे काही फर्म मध्ये असेल, व्हॉट एव्हर रिसोर्सेस वी आर डिस्ट्रीब्युटेड अमंग दी लायबिलिटी होल्डर्स अँड ए पार्टनर्स. कशात वाटणार आहे? जेव्हा तुम्ही फर्म बंद करायला घेता तेव्हा त्या फर्म मध्ये अवेलेबल असणारे रिसोर्सेस,
मग रिसोर्सेस म्हणजे कोणते रिसोर्सेस? तर इथं लक्षात घ्या, फर्म मध्ये काय असेल? बॅलन्स शीट असेल का? ओके, या बॅलन्स शीट मध्ये काय काय असणार आहे? तर आपण पाहिलं मी एक एक्झाम्पल, या बॅलन्स शीट मध्ये काही लायबिलिटीज असतील का? असतील ना? ऍट द टाइम ऑफ क्लोजिंग द बिझनेस काय काय असू शकतं? लायबिलिटीज असू शकतात, ऍसेट्स असू शकतात, असतील का? बरोबर. दॅट अवेलेबल रिसोर्स म्हणजे काय आहे? माझ्या फर्म मध्ये ऍसेट ही अवेलेबल आहे, माझ्या फर्म मध्ये लायबिलिटीज ही अवेलेबल आहे. मग डिझॉल्युशनच्या वेळेस तुम्ही काय करत होता? ऍसेट विकून लायबिलिटीज पेड करत होता आणि राहिलेले पैसे तुम्ही कुणाला देत होता? पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करत होता. सिमिलर थिंग वी आर अप्लाइंग इन ए पीसमिल डिस्ट्रीब्युशन. सेम थिंग आपल्याला पीसमिल डिस्ट्रीब्युशन मध्ये करायची आहे. आता वी आर गोइंग टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ पीसमिल. द वर्ड पीसमिल म्हणजे पूर्वी तुम्ही जे डिझॉल्युशन करत होता त्यामध्ये फर्म मध्ये असलेल्या ऍसेट रिअलाइज करायचा आणि लायबिलिटी होल्डर्सचं पेमेंट करायचं. सिमिलर थिंग वी आर फॉलो इन पीसमिल डिस्ट्रीब्युशन. हीच थीम आपण त्या ठिकाणी, हीच स्कीम त्या ठिकाणी आपण फॉलो करणार आहे. ठीक आहे, या सर्वांना आपण काय म्हणत असतो? डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. इट मीन्स दॅट डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द मिनिंग ऑफ piecemeal. What is mean by piecemeal? Having too many meaning of piecemeal word. piecemeal चे तसे पाहिलं तर बरेचसे अर्थ त्या ठिकाणी येतात. ठीक आहे, पीस म्हणजे शांतता, पीस म्हणजे स्मॉल पार्ट. ओके, सो दॅट आर दी मिनिंग ऑफ piecemeal. द वर्ड piecemeal. मग piecemeal म्हणजे काय? piecemeal. So here piecemeal means to dissolve the partnership firm gradually. What is mean by piecemeal? टू डिझॉल्व दी फर्म ग्रॅज्युअली म्हणजे काय? जी काही तुम्ही फर्म डिझॉल्व करताय ती कशी डिझॉल्व करा? हळूहळू डिझॉल्व करा. सो दॅट इज कॉल्ड ग्रॅज्युअली डिझॉल्विंग दी पार्टनरशिप फर्म आर कॉल्ड पीसमिल डिस्ट्रीब्युशन. ओके, सो ग्रॅज्युअली डिझॉल्विंग दी पार्टनरशिप फर्म म्हणजे हळूहळू तुम्ही फर्मचं काय करा? डिझॉल्युशन करा. दॅट इज कॉल्ड पीसमिल डिस्ट्रीब्युशन. आता हे ग्रॅज्युअली डिझॉल्व करणं म्हणजे काय? हळूहळू डिझॉल्व करणं म्हणजे काय? तर ज्या काही तुमच्या इथं बॅलन्स शीट मध्ये ऍसेट्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल हियर वी टेक एक्झाम्पल दॅट इज फर्निचर, प्लांट अँड मशिनरी. ओके, देन स्टॉक. These three assets are available into a firm. Okay, so that total assets are sold out by a partnership firm gradually. हळूहळू त्या टोटल ऍसेट्स मधून ते एक एक पार्ट त्या ठिकाणी काय करतील? रिअलाइज करतील, विकतील. त्याला आपण काय म्हणत असतो? पीसमिल असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? पीसमिल. इट मीन्स दॅट ए टोटल assets having a total assets in a firm were sold in a small parts. लक्षात येतंय? म्हणजे ज्या काही तुमच्या फर्म मध्ये अवेलेबल ऍसेट्स आहेत त्या ऍसेट्स पैकी तुम्ही त्या ऍसेट्स पैकी काय करताय? एक एक पार्ट विकून काय देताय? लायबिलिटीज पेड करताय. दॅट इज कॉल्ड पीसमिल डिस्ट्रीब्युशन. त्यालाच काय म्हणतात? तर पीसमिल असं म्हटलं जातं. व्हॉट इट क्लिअर? ओके, द मिनिंग ऑफ पीसमिल इज क्लिअर. कळलं? ए पार्ट ऑफ ऍसेट्स वेअर सोल्ड आउट ग्रॅज्युअली. ओके, म्हणजे हळूहळू आपण प्रत्येक ऍसेट्स मधला पार्ट विकणार किंवा एक एक ऍसेट्स विकणार, लायबिलिटीचं देणं देणार, त्याला आपण काय म्हणत असतो? पीसमिल असं म्हणत असतो. नाउ वी गो अहेड टू डिस्कस अबाउट दी लायबिलिटीज. मला काय करायचे आहे? ऍसेट विकायचे आहे आणि काय द्यायचे आहेत? लायबिलिटीज. मग आपल्याला माहित आहे लायबिलिटी साईडला काय काय असू शकतं? पार्टनर्स कॅपिटल अँड सम लायबिलिटीज. सो हियर वी टेक ए एक्झाम्पल ऑफ आउटसाइडर्स लायबिलिटी दॅट इज सन्ड्री क्रेडिटर्स and bills payable or bank loan. We take an example of bank loan or bank loan. So these two external and one internal liability is given to you. For example, मग मला काय करायचं आहे? ऍसेट माझ्याकडे किती आहेत? बरोबर, मग मी काय करेन? बघा, पहिल्यांदा पीसमिल मध्ये काय केलं जाईल? पहिली ऍसेट विकली जाईल फर्निचर. फर्निचर विकून मी कुणाचं देणं देणार आहे? एक्सटर्नल. सो हियर we need to know the classification of liabilities. आपल्याला काय समजून घ्यावं लागेल? काय समजून घ्यावं लागेल? क्लासिफिकेशन ऑफ liabilities. काय अभ्यासायचे संजय आपल्याला? What we are going to study? We are going to study the classification of liabilities. That classification of liabilities guide us about the order of payment. ऑर्डर ऑफ पेमेंट म्हणजे काय? जर आपण क्लासिफिकेशन समजून घेतलं तर आपल्याला हे कळेल की मी ऍसेट विकल्यानंतर पहिल्यांदा पैसे कुणाला द्यायचे आहेत. सो दॅट इज कॉल्ड ऑर्डर ऑफ पेमेंट. त्याला मी काय म्हणत असतो? ऑर्डर ऑफ पेमेंट असं म्हणत असतो.
ठीक आहे. मग क्लासिफिकेशन बघत असताना लायबिलिटी साइडला 3 प्रकारे आपण विभागू शकतो. लायबिलिटी जी आहे, लायबिलिटी साइड जी आहे ती किती पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकतो? वी कॅन डिवाइड दी लायबिलिटी इन 3 पार्ट्स. which 3 parts? First, that is capital. So we start from एक्सटर्नल लायबिलिटीज. आपण सुरुवात कुठून करायची आहे? एक्सटर्नल पासून, कारण आपल्याला माहिती पाहिजे की जेव्हा केव्हा आपल्या फर्म मध्ये ऍसेट विकून पैसे येतील तेव्हा मी सगळ्यात आधी पैसे कुणाला देणार आहे? एक्सटर्नल. काय म्हणतो त्याला? एक्सटर्नल. सो वी मस्ट टू फॉलो दी सिक्वेन्स अँड दॅट सिक्वेन्स इज नथिंग बट दी ऑर्डर ऑफ पेमेंट. त्या सिक्वेन्सलाच मी काय म्हणत असतो? ऑर्डर ऑफ पेमेंट असं म्हणत असतो. ठीक आहे. मग लायबिलिटी किती विभागात पार्ट मध्ये विभागलेली आहे? 3. कोणकोणते 3? एक्सटर्नल, इंटरनल अँड कॅपिटल. Capital of partners. So these 3 parts of liabilities, that is called classification of liabilities. यालाच आपण काय म्हणत असतो? क्लासिफिकेशन. तेच आपल्याला इथे बघायचं. So here we discuss the classification. What is the meaning of word dissolution? What is the meaning of word piecemeal? Piecemeal चा अर्थ कळाला तुम्हाला, dissolution चा अर्थ कळाला, dissolution चे reasons कळाले. Now we are going to discuss about the classification of liabilities. मग लायबिलिटी चे 3 पार्ट त्या ठिकाणी पडलेले आहेत. कोणते 3 ते तुम्हाला दाखवलेले आहेत. Which 3 parts are? आपण पाहिजे, वाचा बरं, सांगा कोणकोणते आहेत? एक्सटर्नल लायबिलिटीज, इंटरनल लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल. सो इट इज ए classification of liability. So liabilities are classified in 3 groups. किती ग्रुप मध्ये लायबिलिटी आपण विभागल्या? 3. नाव आता याचं पेमेंट ऑर्डर ही कसं असेल? ऑर्डर ऑफ पेमेंट कसं असणार आहे? लायबिलिटीज ड्यू, दॅट इज कॉल्ड लायबिलिटी ड्यू. पहिल्यांदा पैसे आले की कुणाला द्या? एक्सटर्नल. ते एक्सटर्नलचं पैसे देऊन झाल्यानंतर तुम्ही कुणाचे देणं द्यायचं आहे? सो वी ऑल नो दॅट इंटरनल लायबिलिटी मीन्स व्हॉट? इंटरनल लायबिलिटी मीन्स व्हॉट? दी लायबिलिटीज विदिन दी फर्म. म्हणजे ज्या लायबिलिटीज फर्म मधूनच आपल्याला काय केलेले आहेत? मिळालेले आहेत. जसं की इफ ए लोन टेकन फ्रॉम पार्टनर, म्हणजे तुम्ही एखाद्या पार्टनर कडून फर्म साठी लोन घेतलं असेल तर ती आपली काय असणार आहे? इंटरनल लायबिलिटी. अँड वी एज वी नो दॅट पार्टनर्स कॅपिटल इज ए लास्ट लायबिलिटी ऑफ ए फर्म. फर्मची ही शेवटची लायबिलिटी असेल, कारण फर्म बिझनेस अँड ओनरशिप बोथ आर सेपरेट. जेव्हा बंद होईल तेव्हा सगळ्यात शेवटी पैसे शिल्लक राहिले तर मी कुणाला देणार आहे? पार्टनर्स कॅपिटल. ओके, लक्षात येते. आता हीच ऑर्डर ऑफ पेमेंट. मग आपल्याला बघावं लागेल एक्सटर्नल लायबिलिटीज म्हणजे व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल लायबिलिटी? दी लायबिलिटीज विच आर इन्कर्ड आउटसाइड दी बिझनेस. म्हणजे व्यवसायाच्या बाहेरील जे काही देणं आहे त्या ड्यूजला, त्या देण्याला मी काय म्हणत असतो? एक्सटर्नल लायबिलिटीज. लक्षात आलं? एक्सटर्नल लायबिलिटीज म्हणजे काय? दी ड्यूज टू आउटसाइडर पीपल. म्हणजे व्यवसायाच्या बाहेरील जी काही लोक आहेत त्यांना मी जे काही देणं लागतो ते माझं काय आहे? एक्सटर्नल लायबिलिटीज. टेल मी सम एक्झाम्पल्स ऑफ एक्सटर्नल लायबिलिटीज. काही एक्झाम्पल सांगा बरं मला एक्सटर्नल लायबिलिटीची. जे काय आपण पाहिले काय आहे? सनरी क्रेडिटर्स, बँक लोन, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ एक्सटर्नल लायबिलिटी. आता आपल्याला पुढे जाऊन आणखी बघायचं आहे लायबिलिटीज ड्यू मध्ये एक्सटर्नल मध्ये 2 पार्ट पडतात. कोणते ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. आता मला सांगा मिनिंग ऑफ इंटरनल लायबिलिटीज. व्हॉट इज मीन बाय इंटरनल लायबिलिटीज? लायबिलिटीज इन्कर्ड विदिन दी फर्म. ओके, म्हणजे फर्म मधीलच एखाद्या पार्टनर कडून घेतलेलं लोन असेल किंवा पार्टनरच्या रिलेटिव्ह कडून घेतलेलं लोन असेल. वी आर डिस्कस दी लोन टेकन फ्रॉम पार्टनर्स रिलेटिव्ह. ओके, हेही आपण डिस्कस केलं. तर ती काय ट्रीट केली जाते? इंटरनल लायबिलिटी. ॲज पार्टनर्स कॅपिटल आपल्या सर्वांना माहिती आहे. व्हॉट एव्हर दी अमाउंट इन्व्हेस्टेड बाय ए पार्टनर इन ए फर्म फॉर डुईंग द बिझनेस ऑफ फर्म आर कॉल्ड कॅपिटल. काय म्हणतो त्याला? अमाउंट इन्व्हेस्टेड बाय ए पार्टनर फॉर स्टार्टिंग बिझनेस, फॉर डुईंग द बिझनेस आर कॉल्ड काय आहे? पार्टनर्स कॅपिटल. ओके, सो इट इज अनदर पार्ट ऑफ liability. Okay, so that we are discussing here. Next we discuss the next table, that is liabilities due, and that liabilities due is nothing but is due. Due means देणं. liability देणं म्हणजे याला आपण थोडक्यात म्हणूया ऑर्डर ऑफ पेमेंट. काय असणार आहे?
नथिंग बट दी ऑर्डर ऑफ पेमेंट, म्हणजे तुम्ही पैसे आधी कुणाला द्यायचे, पैसे आल्यानंतर. तर बघा, एक्सटर्नल लायबिलिटी इज अगेन बायफर्केटेड इनटू ए टू काइंड्स. किती प्रकारात विभागली? दोन. ए काय आहे? प्रेफरन्शियल लायबिलिटीज. दॅट प्रेफरन्शियल लायबिलिटीज आर कॉल्ड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. काय म्हटलं जातं? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचा अर्थ समजून घ्यावा लागेल. व्हॉट इज मीन बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स? So preferential liabilities or preferential creditor means the amount payable to government, okay, that is amount due to government. म्हणजे मग गव्हर्नमेंटला आपण कशाचं देणं लागतो? तर इन सिंपल वर्ड वी कॅन पेबल ए टॅक्स टू गव्हर्नमेंट ऑन ए इन्कम ऑफ फर्म. फर्मच्या इन्कम वरती फर्मला गव्हर्नमेंटला काय द्यावं लागेल? टॅक्स द्यावा लागेल. दॅट इज कॉल्ड गव्हर्नमेंट ड्यू. हे कशात येतं? प्रेफरन्शियल लायबिलिटीज. फर्म बंद करताना तुम्ही टॅक्स गव्हर्नमेंटला दिला नसेल इन्कम वरती त्या वर्षाचा, तर तुम्हाला त्या वर्षी टॅक्स भरावा लागेल. मग पहिल्यांदा तुम्ही कुणाला पैसे द्या? टॅक्स भरून टाका. ओके, मस्ट टू पेड ए टॅक्स ऑन इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म. दॅट इज कॉल्ड गव्हर्नमेंट ड्यू. सेकंड, प्रेफरन्शियल लायबिलिटीज इन्क्लूड्स लेबर ड्यूज. लेबर ड्यू म्हणजे काय? दी अमाऊंट पेएबल टू ए वर्कर्स अगेन्स्ट देअर वर्क. म्हणजे त्या वर्षी तुमच्या फर्म मध्ये जे कोणी कामगार असतील त्यांनी जे काही काम केलं असेल त्यांची सॅलरी किंवा त्यांचे चार्जेस तुम्ही दिले नसतील तर फर्म बंद होताना ते तुम्ही काय केले पाहिजे? पहिल्यांदा देऊन टाकले पाहिजे. दॅट इज कॉल्ड लेबर ड्यू. अँड लास्ट, दॅट इज रिअलायझेशन एक्सपेन्सेस. सो दॅट रिअलायझेशन एक्सपेन्सेस मीन्स the expenses which are incurred for selling the asset, means realizing the asset. एखादी ऍसेट विकण्यासाठी झालेला खर्च म्हणजे माझा काय असतो? रिअलायझेशन एक्सपेन्स. म्हणजे फर्म जेव्हा केव्हा त्यांची ऍसेट विकेल आणि ती विकताना त्यांना काय खर्च आला तर तो खर्च आम्ही काय म्हणून ट्रीट करणार आहे? वी ट्रीट ॲज अ रिअलायझेशन एक्सपेन्सेस. ओके, नेक्स्ट, इट इज अ फर्स्ट स्टेप. पहिल्यांदा कुणाला द्या? प्रेफरन्शियल लायबिलिटीज पेड करा. नंतर तुम्ही काय पेड करा? अदर लायबिलिटीज. व्हॉट इज इट? अदर लायबिलिटीज. काय आहे त्या? अदर लायबिलिटीज आर अगेन बायफर्केटेड इनटू ए टू पार्ट्स, दॅट इज सेक्युअर्ड अँड अनसेक्युअर्ड. मग सेक्युअर्ड लायबिलिटीज कशाला म्हटलं जातं? सेक्युअर्ड लायबिलिटीज म्हणजे काय? की एखादी अशी लायबिलिटी आहे ज्याला सपोर्टिव्ह काय आहे? फर्मची एखादी ऍसेट आहे. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? मॉर्गेज. जसं की तुम्ही जर एखाद्या बँकेतून लोन घेतलं असेल तर लोन घेताना तुम्ही तुमच्या फर्मची काय मॉर्गेज ठेवली? काय तारण ठेवली? तर बिल्डिंग तारण ठेवली. मग लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बिल्डिंग विकाल तेव्हा सगळ्यात पहिले पैसे तुम्ही कुणाला दिले पाहिजे? बँक लोनला. कारण का? ती काय आहे? सेक्युअर्ड आहे. काय आहे ती? सेक्युअर्ड आहे. त्यामुळे मी कुणाला देऊन टाकणार आहे? पहिल्यांदा सेक्युअर्ड लायबिलिटी. म्हणजे जसा जी ऍसेट ज्याला आपण तारण ठेवली त्यावेळेस आपण त्याचा क्लेम हा पहिला ठेवणार आहे, ज्याची सिक्युरिटी असेल. मग बँक लोनला जर बिल्डिंग तारण ठेवली असेल तर बँक लोन किंवा बिल्डिंग विकल्यानंतर जे पैसे आले ते सगळ्यात आधी कुणाला द्यावे लागतील? आपल्याला कुणाला द्यावे लागतील? बँक लोन. कुणाला द्यावे लागणार आहे? मस्ट टू पेड फर्स्ट टू ए बँक लोन और वी पे दी बँक लोन. वी टेक एक्झाम्पल ऑफ बिल्डिंग इज मॉर्गेज अगेन्स्ट बँक लोन. हे एक्झाम्पल घेतला. पुढे जाऊया. अनसेक्युअर्ड म्हणजे काय? नो एनी कोलॅटरल सिक्युरिटी. कोणत्याही प्रकारची आपण त्यांना सिक्युरिटी दिलेली नाही. दॅट इज कॉल्ड अनसेक्युअर्ड क्रेडिट. सॉरी, अनसेक्युअर्ड क्रेडिट मीन्स अनसेक्युअर्ड लायबिलिटीज. काय म्हणतो त्याला? अनसेक्युअर्ड लायबिलिटीज. मग अनसेक्युअर्ड लायबिलिटी जे असतील त्यांना आपण पैसे कसे वाटायचे तर ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगतो. ओके, दॅट वी विल डिस्कस ऑन इन नेक्स्ट लेक्चर. ओके, सो डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ओके, देन next here, bank loan, internal liabilities. Internal liabilities include partners loan taken from partners. So after repayment of all external liabilities, we go in second step to repay the any internal liabilities are in the example. म्हणजे कोणती एक इंटरनल लायबिलिटी असेल तर त्याच्याकडे आम्ही जाणार. म्हणजे पहिल्यांदा माझं पेमेंट होईल यांना, बरोबर, आणि हे पेमेंट झाल्यानंतर हे बॅलन्सेस नील झाल्यानंतर मी कुणाचं देणं द्यायला जाणार आहे? कुणाचं? इंटरनल लायबिलिटीज. असेल तर देऊ, नसेल तर प्रश्न नाही. नसेल तर मी कोणत्या स्टेप मध्ये जाणार? कॅपिटल. पण कॅपिटल पूर्वी किंवा इंटरनल लायबिलिटीज दिल्यानंतर आणखी एक स्टेप यात येते ती म्हणजे मस्ट टू पे कोणतं कॅपिटल?
If we solve the example with the help of surplus capital method, जर आपण एक्झाम्पल किंवा आपण सरप्लस कॅपिटल मेथडने एक्झाम्पल सोडवत असू तर आपल्याला इंटरनल लायबिलिटीज दिल्यानंतर काय पेड करावं लागेल? सरप्लस कॅपिटल. सो इट इज ए मेथड ऑफ डिझोल्युशन ऑफ फर्म अंडर पीसमिल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पीसमिल मध्ये किती मेथड्स आहेत डिझोल्युशन करण्याच्या? पीसमिल अंडर 2. कोणत्या? सरप्लस कॅपिटल मेथड, दॅट इज कॉल्ड प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड और एक्सिस कॅपिटल मेथड. सेकंड मेथड दॅट इज मॅक्झिमम लॉस मेथड. कोणती मेथड आहे? मॅक्झिमम लॉस मेथड और नोशनल लॉस मेथड. त्याला काय म्हणतो असतो? नोशनल लॉस. अशा 2 आहेत, पण त्यापैकी तर आपल्याला अभ्यासाला कोणती आहे? सरप्लस कॅपिटल मेथड. सो वी डिस्कस ओनली अबाउट दी सरप्लस कॅपिटल मेथड. आपण त्याच्याबद्दलच अभ्यास करतोय. मग सरप्लस कॅपिटल मेथड असेल तर मला इंटरनल लायबिलिटीज पेड केल्यानंतर कोणते देणं लागेल? सरप्लस कॅपिटल. आणि सरप्लस कॅपिटल दिल्यानंतर मी काय देणार आहे? काय पेड करेन? इफ कॅश बॅलन्स इज अवेलेबल इनटू ए फर्म देन वी रिपे दी पार्टनर्स कॅपिटल. कुणाचं पेमेंट करणार? पार्टनर्स कॅपिटल. सो इट इज दॅट डायग्राम शोज अस ए ऑर्डर ऑफ पेमेंट. हा डायग्राम मला काय दाखवतोय की मी पैसे कसे कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचे. लक्षात आलं? सो दॅट इज कॉल्ड ऑर्डर ऑफ पेमेंट. पुढे जाऊयात आपण आणखी असेल हियर ऑर्डर ऑफ पेमेंट तीच आहे जी आपण डायग्राम मध्ये बघितली. नॉट नेसेसरी टू डिस्कस हियर अगेन. ओके. Then surplus capital method, methods of distribution of cash. So we already discussed. We solve the example with the help of first method, that is surplus capital method. Okay. So surplus capital method. In surplus capital method, we need to solve surplus capital method. जर तुम्ही सॉल्व करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला प्रोसिजर दिलेली आहे. So that procedure we are apply for finding out a surplus capital. So first of all we must to know the meaning of surplus capital. Surplus capital means any additional capital were introduced by a partner in a firm during the course of business. म्हणजे जेव्हा त्यांचा व्यवसाय चालू होता त्या काळामध्ये कोणत्या पार्टनरने जादाचं ऍडिशनल कॅपिटल आणलेलं आहे हे शोधणं म्हणजे काय आहे? सरप्लस कॅपिटल मेथड आहे. लक्षात आलं? सो या मेथड मध्ये बघा, आता मी तुम्हाला सांगतो दॅट मेथड वी आर डिस्कस प्रोसेस आहे. ठीक आहे, मी थोडं स्मॉल करतो. आता बघा, वी आर डिस्कसिंग अबाउट सरप्लस कॅपिटल मेथड. सरप्लस कॅपिटल मेथड. संजय, इन सरप्लस कॅपिटल मेथड व्हॉट इज गिवन टू अस? काय दिलं असेल आपल्याला? तर पहिलं एक्झाम्पल असेल. अर्थ कळाला सरप्लस कॅपिटल मेथड म्हणजे काय? सरप्लस कॅपिटल मेथड कळाली? ठीक आहे. ऑल्सो गिवन इन नोट्स, यू मस्ट रीड इट. एक्झाम्पल मध्ये काय असेल? मला एक बॅलन्स शीट. काय असणार आहे? बॅलन्स शीट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. काय असेल? दॅट इज कॉल्ड ऍडजस्टमेंट. काय असणार आहे? त्यालाच आपण काय म्हणतो? ऍडिशनल इन्फॉर्मेशन. काय म्हणतो? ऍडिशनल इन्फॉर्मेशन. आता याच्यावरून मला काय करायचं? व्हॉट वी आर गोइंग टू प्रिपेअर इन ए सोल्युशन. So we are going to prepare solution. In a solution, we prepare 2 statements. Need to prepare 2 statements. किती तयार करायला लागतात? तर सरप्लस कॅपिटल मेथडने तुम्ही जर एक्झाम्पल सोडवत असाल तर तुम्हाला 2 स्टेटमेंट्स तयार करायला लागतात. म्हणजे कोणती 2? तर पहिल्यांदा तुम्हाला शोधावं लागतं सरप्लस कॅपिटल. मस्ट टू फाइंड आउट ए सरप्लस कॅपिटल ऑफ ए पार्टनर. काय शोधावं लागेल? सरप्लस कॅपिटल. म्हणजे त्याला आपण म्हणतो इन सिंपल वर्ड वी कॅन से स्टेटमेंट शोइंग. विच स्टेटमेंट? स्टेटमेंट शोइंग surplus capital. Okay, surplus showing surplus capital. Statement showing surplus capital. Okay, that statement we are prepared to find out a surplus capital of partner. काय शोधणार आहे मी? या स्टेटमेंट मधून पार्टनरचं सरप्लस कॅपिटल शोधू. हे कसं शोधायचं? तर त्याचा फॉर्मॅट मी दिलेला आहे. That format we are apply for finding out a surplus capital. Okay, that format we are also discuss. Okay. We are going to discuss in next lecture. Okay. Also discussed in another division. Okay. दुसऱ्या डिव्हिजन मध्ये मी डिस्कस केलेला आहे. तुमच्या डिव्हिजन मध्ये अजून केलेला नाही. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये अभ्यासूया. दुसरं स्टेटमेंट कोणतं असेल यात माझं? पहिलं आहे स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल. तर दुसरं काय असणार आहे? आफ्टर फाइंडिंग आउट ए सरप्लस कॅपिटल वी नीड टू शो ए डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अंडर पीसमिल डिस्ट्रीब्युशन. काय मला दाखवावं लागेल? स्टेटमेंट शोइंग distribution of
डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. काय दाखवायचं? स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. So that two statements we are required to prepare in a solution. Okay. So that statements we are prepared based on example. कशावरती आहे ते? एक्झाम्पल. पहिले लक्षात घ्या, स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल इज टोटली बेस्ड ऑन कशावरती आहे? बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. कशावरती असणार आहे? बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या कॅपिटल आणि प्रॉफिट शेअरिंग लॉस रेशो जो त्यांचा असेल त्याच्यावरून आपण काय शोधणार आहे? सरप्लस कॅपिटल. After finding out surplus capital, we are shows the statement showing distribution of cash. Distribution of cash करत असताना आपल्याला पेमेंट ऑफ ऑर्डर ऑफ पेमेंट लक्षात घ्यावी लागेल ना. मग पेमेंट कधी कुणाला करणार आधी मी? एक्सटर्नल. बरोबर. म्हणजे एक्सटर्नल मध्ये पहिला मी विचारात घेईन काय? रिअलायझेशन एक्सपेन्सेस, देन अदर एक्सटर्नल लायबिलिटीज, आफ्टर दॅट इंटरनल लायबिलिटीज, अँड लास्ट if cash balance is available then we distribute that cash among the partners. Okay, कसा वाटणार आहे? पार्टनर्स ना वाटणार आहे. So that is the theoretical part of our unit number 4. Okay, in next lecture we are going to discuss here the pro forma of finding out surplus capital. Okay, so here format is given. How we apply that format in a practical example we are discussed in next lecture. ओके, समजतंय? आता हे बघून कळणार नाही. हे काय दिसतंय? स्टार दिसतंय डोळ्यासमोर, म्हणजे तुमच्या स्टार येते. वेन यू आर रीडिंग दी फॉर्मॅट की हाऊ वी फाइंड आउट. ओके, कसं मी शोधायचं आणि हे काय दिलेलं. ओके, सो दॅट फॉर्मॅट वी आर डिस्कस इन ए नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.